नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, लाडकी बहीण योजनेमध्ये खूप साऱ्या अशा योजना लाडक्या बहिणींसाठी पात्र होत आहेत. तर त्याचाच एक अपडेट आपण घेऊन आलेलो आहे. तर लाडकी बहीण योजनेमध्ये जे लाडकी बहिणींना 90% अनुदानावर मिळणार पीठ गिरणी, तर अशा प्रकारचा एक शासन निर्णयही निघालेला आहे. तर त्याच्या अनुषंगाने जे काही लाडकी बहिणी आहेत, तर त्यांना 90% अनुदानावर जे काही गिरणी असते, पिठाची गिरणी असते, ती मिळणार आहे. तर त्यासाठी अर्ज कसा करावा, कुठे करावा लागेल, कशाप्रकारे ही योजना आहे, याचा संपूर्ण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर मंडळी, जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. परंतु त्याचबरोबर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला जे काही महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहेत, अपडेट्स आहेत, ते नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळतील. तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचे. तर मंडळी, चला जाऊया संपूर्ण अपडेटकडे. तर इथे तुम्ही पाहिलं असेल, लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर आता सरकारने आणली आणखी एक मोठी योजना 90% अनुदानावर. तर याचा एक ऑफिशियल अपडेट आहे. हा ऑफिशियल अपडेट लोकसत्ताच्या जो काही डिजिटल न्यूजपेपर आहे, त्या डिजिटल न्यूजपेपरवर हा ऑफिशियल अपडेट आलेला आहे. तर त्याच्याच नुसार आपण जी काही माहिती आहे ती माहिती सांगणार आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल. तर डायरेक्ट तुम्ही रिडायरेक्ट होऊ शकता जे लोकसत्ताचा न्यूजपेपर आहे त्याच्यावर आणि ही जी पोस्ट चालू आहे तिच्यावर. तर मंडळी, इथे तुम्ही पाहू शकता, महायुतीच्या यशामागे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा यशस्वी प्रचार आणि महिला मतदारांवर त्यांचा दिसून आलेला सकारात्मक प्रभाव असल्याचे जाणकार सांगतात. राज्य सरकारने पुन्हा एकदा महिलांना आनंद देणारी आणि आत्मनिर्भर करणारी योजना आणली आहे. त्यामुळे महिलांना उद्योजक होता येणार आहे. महाराष्ट्र सरकारने गरीब व गरजू महिलांसाठी एक खूप चांगली योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना मोफत पिठाची गिरणी दिली जाते. यामुळे त्या स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू शकतात आणि घर खर्चासाठी पैसे कमवू शकतात. सरकारचे उद्दिष्ट हे आहे की महिलांनी कुणावर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभे राहावे. तुम्ही जर या योजनेला पात्र असाल तर ही संधी नक्की वापरा. लवकर अर्ज करा, सरकारची मदत घ्या आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा. आता वेळ आली आहे स्वप्न पूर्ण करण्याची. तर मंडळी, या योजनेमध्ये किती मदत मिळते हे पाहूया. तर या योजनेमध्ये सरकार या योजनेत 90% पैसे देते. म्हणजे जर गिरणी घेण्यासाठी 10,000 रुपये लागले तर त्यातले 9,000 रुपये सरकार देते आणि फक्त 1,000 रुपये महिलेला भरावे लागतात. त्यामुळे कमी पैशात गिरणी मिळते आणि व्यवसाय सुरू करणे सोपे होते. तर मंडळी, जे काही 90% अनुदानावर म्हणजे 90% पैसे तुम्हाला सरकार देणार आहे आणि 10% पैसे ते तुम्हाला भरावे लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही घेऊ शकता योजनेचा लाभ. तर योजनेचा लाभ कशा प्रकारे घेऊ शकता? तर अर्ज करणारी महिला महाराष्ट्रातली असावी. जे कोणी महिला अर्ज करणार ती महाराष्ट्रामधली रहिवासी असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर अनुसूचित जाती किंवा जमातीची असावी. तर ही योजना ही अनुसूचित जाती आणि जमातीची, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे या प्रवर्गामध्ये असले पाहिजे. त्याच्यानंतर त्यांची वय मर्यादा 18 ते 60 वर्षाची वय मर्यादा येथे देण्यात आलेली आहे. तर 18 ते 60 वर्षामधले महिला यासाठी अर्ज करू शकतात. त्याच्यानंतर तिच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 1,20,000 पेक्षा कमी असावे. तर इथे 1,20,000 पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असायला हवे. त्याच्यानंतर इथे ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना आधी संधी दिली जाते. तर जे काही ग्रामीण भागामध्ये ज्या महिला आहेत तर त्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांना जास्तीत जास्त इथं संधीचा फायदा मिळणार आहे. त्याच्यानंतर इथे अर्ज करताना लागणारी कागदपत्रे, तर हे महत्वाचं आहे. तर यासाठी जे कागदपत्र लागतात ते कागदपत्र कोणकोणते ते पाहणार आहोत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेला काही कागदपत्र द्यावी लागतात. तर त्यामध्ये इथे सर्वप्रथम आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, बँकेचे पासबुक, गिरणी खरेदीसाठी कोटेशन, गिरणी किती रुपयांना मिळणार आहे ते लिहिलेले कागद, म्हणजे जो काही कोटेशन असतं तुम्ही जिथून गिरणी घेणार आहे तर त्याचं कोटेशन तुम्हाला द्यायचंय. बाकीचे डॉक्युमेंट तर तुम्हाला सर्व माहीतच असतात. त्याच्यानंतर योजनेतून काय फायदा होतो? तर इथे योजनेमध्ये
गिरणी मिळाल्यावर महिला घराजवळ पीठ दळण्याचा व्यवसाय सुरू करू शकतात. गावात अशा सेवा फार कमी असतात, त्यामुळे अनेक लोक पीठ दळण्यासाठी त्यांच्या गिरणीकडे येतात. यामुळे महिलेला रोज काहीतरी उत्पन्न मिळतं. जर व्यवसाय चांगला चालला तर त्या मोठ्या प्रमाणात पीठ तयार करून विकू शकतात आणि जास्त पैसे मिळवू शकतात. तर मंडळी, अशा प्रकारे जे काही 90% अनुदानावर जे पिठाची गिरणी आहे, जी लाडकी बहीण योजनेच्या मध्ये पात्र महिला आहेत यांच्यासाठी ही जी काही पिठाची गिरणी आहे, छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी ही पिठाची गिरणी अनुदानावर देण्यात येत आहे. तर यासाठी अर्ज कसा करायचा, अर्ज कुठे करावा लागेल याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि काही इतर प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्याने जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स आहेत ते तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील.